पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारात जनावरांच्या आणि काही मुदतपूर्ण औषधांचा मोठा साठा उघड्यावर फेकून दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। जनावरांच्या विविध इंजेक्शन, सलाईन आणि इतर औषधांचा वापर न करता त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याऐवजी हा साठा थेट पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात टाकून देण्यात आला आहे। येथील जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात निगवे, किर्ली, रजपूतवाडी या 4 गावांचा समावेश आहे। या गावांची जबाबदारी असल्याने शासनाकडून पशूंना लागणाऱ्या औषधांचा पुरेसा साठा केला जातो। मात्र उपचारासाठी येणाऱ्या पशुपालकांना दवाखान्यातील औषध डॉक्टर शुभम गुरव हे बाहेरील खाजगी मेडिकलमधून उपचारासाठी आणावयास सांगत असल्याचा आरोप पशुपालक आणि शेतकऱ्यांनी केला आहे। दरम्यान आमच्या प्रतिनिधींशी बोलताना पशुवैद्यकीय श्रेणी क्रमांक 2 डॉक्टर शुभम गुरव यांनी सांगितले, मी माझ्यातून जेवढी पशुपालकांना सेवा देता येईल तेवढी देत आलो आहे आणि यापुढेही माझ्याकडून असे गैरप्रकार होणार नाहीत। एकतर माझ्याकडे परिचारिका नसल्याने ही सर्व त्यांची पण कामे मी स्वतःच करतो। गेल्या काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी यांना परिचारिकांचे नेमणूक करण्याबद्दल विनंती केली होती, पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा विचार न केल्याने ही सर्व कामे मलाच करावी लागतात। तसेच काही पशुपालक आणि शेतकऱ्यांच्या या औषधांचा साठा निदर्शनास येताच संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके।